आम्ही बरं, पाहतो. सेना मनसे या युतीकडे तुम्ही कसं पाहता? सेना मनसेच्या संदर्भामध्ये आपला प्रश्न होता तर बघा की वारंवार राजसाहेब ठाकरेचा स्टँड प्रत्येक निवडणुकीत बदलत गेला. कधी ते मोदीजी सोबत गेले, कधी विरोधात गेले, कधी अमित शाह साहेबांवर टीका केली, कधी काँग्रेसच्या बाजूने गेले, कधी काँग्रेसवर विरोध केला. सातत्याने त्यांचा स्टँड बदलला. आणि उद्धवजी दोन्ही भावामध्ये एक साम्य आहे की ज्यावेळेस जो निर्णय नाही करायला पाहिजे तेव्हा ते तसा निर्णय करतात. आता त्यांच्यासोबत जे मतदान होतं तो बेसिकली काँग्रेसच्या मतदानामुळे त्यांचे लोकसभेत खासदार निवडून आले. आता कसं झालं, आता या निवडणुकीत मला असं वाटतं की काँग्रेसचं मतदानही काँग्रेस घेऊन जाईल, कारण की काँग्रेस त्यांच्यासोबत नाहीये. आणि जे हिंदुत्ववादी विचारधारा किंवा महायुतीचे जे मतदार होते, जे एंटी काँग्रेस होते, ते आता महायुतीसोबत जाईल. आणि दोन घराचा पाहुणा कसा उपाशी असतो तशा पद्धतीची परिस्थिती त्यांची होईल. त्यामुळे दोन भाऊ एकत्रित आले नाही तर त्यांचे पक्ष आजही वेगवेगळे आहे, चिन्ह आजही वेगवेगळं आहे. एकत्र आले तर मनाने ते आले नाही, ते राजकीय त्यांची कंपल्शन होतं. म्हणून त्यांनी स्वतःचं अस्तित्व वाचवण्यासाठी ते एकत्रित आले. आणि हे लोकांना कळलेलं आहे, फक्त एकच भीती निर्माण करायची की मुंबई महाराष्ट्रापासून वेगळं होणार आहे. हे सांगून किती वेळा तुम्ही मतदान मागणार. आणि ते काही आता लोकांना ज्या पद्धतीची भूमिका माननीय देवेंद्रजींनी अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे की हा आता नरेटिव्ह सेट होणार नाही. एकदा लोकसभेमध्ये लोक फसले, आता लोक फसणार नाही.